म्हणून मज आत्म्याचा भाव, जिही जिया वया केला ठाव. एक मी वाचून वावो, येर मानिले जिही. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुभटा. मग मीच होऊन दिवटा, पुढा पुढा चाले. अज्ञानाची ये राती, माझी तयाची मिळणी दाटती. ते नाशू निघाली परवती, तया करी नित्योदयो. ऐसे प्रेमळाचे नि प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे. तेथ अर्जुन मनोधर्मे, निवालो म्हणतसे. हे पार्था, माझ्या स्वरूपाविषयी ज्यांना उत्कंठा आहे, त्यासाठी लागणारी ज्ञानमय भक्ती हाच ज्यांनी आपला जीवनाधार मानला आहे. ज्यांना माझ्या व्यतिरिक्त संपूर्ण विश्व तुच्छ वाटते, ज्यांनी माझ्या व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपाव्यतिरिक्त सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे, अशा या शुद्ध आणि श्रेष्ठ प्रेमळ भक्तांसाठी मी तत्वज्ञानाची मशाल हाती घेऊन त्यांचा मशालजी होतो आणि त्यांना शाश्वत भगवंत मार्ग दाखवत त्यांच्या पुढे पुढे चालू लागतो. मायेच्या अज्ञानाच्या रात्री दाट काळोख होऊन भक्तांच्या चहूबाजूंनी जेव्हा वेटाळल्या जातात, त्या मी नष्ट करतो आणि माझ्या या परमभक्तांसाठी ज्ञानाचा शाश्वत उदय करतो. त्यांचे आयुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवून टाकतो. प्रेमळ परमभक्तांचे अतिशय प्रिय असे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ पार्थाला असे म्हणाले, तेव्हा अर्जुन भगवंताला अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतेने म्हणाला की, देवा, तुझे हे गोड गोडुले बोलणे ऐकून मी तृप्त झालो, माझे मन निवले. अहोजी अवधारा, भला केरू फेडिला संसारा. जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू. जी जन्मले पण आपुले, हे आज मिया डोळा देखिले. जीवित हाता चढले, मज आवड तसे. आजी आयुष्या उजवण जाहली, माझी या दैवा दशा उदयली. जे वाक्य कृपा लाधली, दैविके निमुखे. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील आंधारे. म्हणून देखतसे साचोकारे, स्वरूप तुझे. भगवंता, माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष द्या. तुम्ही मला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेल्या संसारातून मुक्त केले आहे. मातेच्या उदरात जन्म घेण्यापासून सुद्धा मुक्त केले आहे. मातेच्या उदरातल्या पेटत्या वनीपासून कायम सुटका केली आहे. मी अर्जुन या भक्तिनामाने जो जन्म घेतला, त्याचे आज सार्थक झाले. नवे पारमार्थिक भाग्यवान आयुष्य माझ्या डोळ्यांनी पाहिले. माझे आयुष्य सफल झाले, माझे दैव उजळले. परमेश्वराच्या मुखातून तत्वज्ञान ऐकण्याची कृपा झाली. भगवंता, तुझ्या वचनांच्या तेजोवलयात माझ्या हृदयातला आणि बाहेरचा अज्ञानाचा काळोख नष्ट झाला. म्हणून मी तुझे यथार्थ तेजस्वी स्वरूप पाहतो आहे. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम. पवित्र तू परम जगन्नाथा, तू परमदैवत तिही देवा. तू पुरुषजी पंचविसावा, दिव्य तू प्रकृतिभावा. पहिली कडील अनादिसिद्ध तू स्वामी, जो नाकळीसजी जन्मधर्मी. तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालत्रयासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री. तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे.
देवा, तू तर प्रत्यक्ष परब्रह्मच आहेस. या भोवती पसरलेल्या पंचमहाभूतांचे विसाव्याचे स्थान तू आहेस. हे जगन्नाथा, तू परम पवित्र आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या त्रिमूर्तींचे परमदैवत तूच आहेस. सांख्यांच्या मताने जी प्रकृती 24 तत्वे आहेत, त्याहून निराळे असे 25वे तत्व म्हणजेच जे ब्रह्म, ते तूच आहेस. खरे सांगायचे तर या प्रकृती भावापलीकडील अलौकिक तेजस्वी परमवस्तू तू आहेस. भगवंता, तू तर नित्य सिद्ध आहेस. जन्मबंधनाच्या पलीकडला आहेस. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या जीवाला कधीही न जाणवणाऱ्या देवा, तुझे शाश्वत अनादी स्वरूप मी जाणलेले आहे. या कालयंत्राचा तू सूत्रधार आहेस. जीवकलेचा तू आश्रयदाता आहेस. ब्रह्मांडाचा पालनकर्ता तूच आहेस, हे मी पूर्णपणे जाणले आहे. पै आणिकही एके परी, येच प्रतीतीची येतसे थोरी. जे मागे ऐसेची ऋषीश्वरी, सांगितले तू ते परितया सांगितलियाचे साचपण. हे आता देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. एरवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐसेची वचने गाये. परी अर्थ न बुजो निठाये, गीत सुखची ऐको. हा गा आंधळे यांचा गावी, आपण पे प्रगटले रवी. तरी तिही वोतपलीच घ्यावी, वाचून प्रकाशु कैचा. परी देवर्षिही अध्यात्म गाता, आहाच रागांगेंसी जे मधुरता. तेची फावे येर चित्ता, न लगेची काही. देवा, तू अनादी आहेस, अनंत आहेस. ही तुझी थोरवी आणखी एका प्रकारे अनुभवास येत होती. त्याचे महत्त्वाचे कारण असे की अनेक ऋषींनी तुझे गोडवे असेच गायले होते. त्याची साक्ष मला आता पटली, कारण तू स्वतःच हे शाश्वत सत्य सांगण्याची माझ्यावर कृपा केली आहेस. त्यामुळे माझ्या मनाला ते आता प्रत्यक्षात जाणवू लागले आहे. वास्तविक देवर्षी नारद मुनी आमच्यापाशी जेव्हा जेव्हा येत, तेव्हा तेव्हा ते तुझे गुणकीर्तन असेच गात असत. परंतु त्यातला वचनार्थ कळत नव्हता. मी नेहमी केवळ गाण्याचा आनंद घ्यायचो. तुझ्या स्वरूपाचा वेध घ्यावा हे कधी कळलेच नाही. किंवा स्वतः नारद मुनी जे तुझ्या स्वरूपाचे गाणे गात, त्यातला अर्थ जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्नच केला नाही. भगवंता, आंधळ्यांच्या गावात सूर्य प्रकटला की आंधळे त्या उष्णतेचा फक्त असह्य अनुभव घेतात, परंतु त्यांना प्रकाशाची जाणीव कशी काय होणार? देवर्षी नारद अध्यात्माची गीते गात त्यातल्या रगदारी संगीताचा आनंद आम्ही मनसोक्त लुटला, परंतु अर्थाचे ऐश्वर्य झुंबर मी कधी अनुभवलेच नाही. पै असिता देवलाचे निमुखे, मी एवं विधा तू ते आईके. परितय बुद्धी विषय विखे, घारिली होती विषय विषाचा पडिपाडू. गोड परमार्थु लागे कडू, विषय तो गोडू जीवासी जाहला. आणि हे आणिकांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यास देवे. तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे, परितो अंधारी चिंतामणी देखिला. जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला. होय म्हणून तैसी व्यासादिकांची बोलणी, तिया मजपाशी चिद्रत्नांचिया खाणी. परी उपेक्षिल्या जात होतिया तरणी, तुझवीण कृष्णा. काय सांगू तुला देवा? असित आणि देवल
या महर्षींच्या मुखातून तू परब्रह्म आहेस हे ऐकले होते, परंतु त्यावेळी माझी मती विषय विषाने माखलेली होती. ह्या विषयरूपी विषाचे सामर्थ्य एवढे प्रचंड की अत्यंत गोड असलेला रसमयी परमार्थ मला विषासारखा वाटला आणि मूलतः आयुष्याचा नाश करणारी विषय वासना मात्र गोड वाटली. इतर महर्षींची ज्ञानवाणी मी तुला काय कथन करणार. मी तुला एकच सांगतो की महर्षी व्यास आमच्या राजवाड्यात आपणहून यायचे आणि तुझ्या दिव्य आणि पवित्र स्वरूपाचे नित्य वर्णन करायचे. अंधारात चिंतामणी रत्न हाती यावे, परंतु त्याची ओळख न पटल्यामुळे आपण त्याची उपेक्षा करावी आणि सकाळी ते ध्यानात यावे की ज्याची आपण उपेक्षा केली ते चिंतामणी रत्न होते. त्याप्रमाणे व्यासादिक जे महर्षी होते त्यांचे तुझ्याविषयीचे भारावून केलेले वर्णन माझ्या कधी ध्यानी आले नाही. वास्तविक या महर्षींचे बोलणे म्हणजे चित्ररत्नांच्या खाणीच होत्या. भगवंता, तुझ्या सहवासाविना या बोलण्याची माझ्याकडून उपेक्षा झाली रे.